ओबीसी नेते अल्पेश ठाकोर भाजपच्या वाटेवर आहेत। भाजप नेत्यांची त्यांनी भेट घेतली अशी सूत्रांची माहिती मिळते। अल्पेश ठाकोर गुजरातमध्ये ओबीसींचे मोठे नेते आहेत। जेव्हा गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले झाले होते तेव्हापासूनच काँग्रेस सोबत त्यांचे संबंध दुरावले होते। आमचे प्रतिनिधी जनक दवे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। जनक, क्या ताजा जानकारी है इस सारे मामले में? देखिए, अल्पेश की एकता यात्रा इन दिनों गुजरात में निकली है और अल्पेश की नाराजगी जो न्यूज 18 इंडिया से अल्पेश ने साफ तौर पे कहा था कि उनको हाशिए में धकेलने की कोशिश एक लिहाज से की जा रही है और इसके चलते दूरियां भी बढ़ने लगी और तल्खियां जिस तरीके से कांग्रेस के साथ, कांग्रेस के नेताओं के साथ रही और कल की जो तस्वीरें सामने आई कि बीजेपी के कद्दावर नेता के साथ उनकी मुलाकात हुई और उसके बाद ये अब कयास या कहें अटकलें को और बल मिल गया है कि कांग्रेस से अल्पेश ठाकुर कभी भी कांग्रेस को अलविदा कह सकते हैं और इसके बाद ही, हालांकि अल्पेश की ओर से इस बारे में कोई किसी बात की पुष्टि नहीं मिली और अल्पेश अभी भी इस बात पर अड़े हुए हैं कि वो अभी भी कांग्रेस के विधायक है और वो अपनी लोगों के बीच जाना चाहते हैं। लेकिन कल की मुलाकात और जिस तरीके से उनकी नाराजगी खुलकर सामने आई थी और ये भी यहाँ देखना होगा कि अल्पेश की जो एकता यात्रा है वहां पर एक भी कांग्रेस का नेता गया नहीं और कांग्रेस की जो मीटिंगें होती हैं उसमें भी अल्पेश पिछले कई दिनों से नदारद रहे हैं। तो कहीं ना कहीं ये नाराजगी बीजेपी की ओर झुकती नजर आ रही है और बीजेपी इसका फायदा लोकसभा चुनाव को लेकर लेना चाहती है। हो सकता है अल्पेश फैसला भी ले, क्योंकि उन्होंने कहा था कि इंतजार करना चाहिए, राजनीतिक फैसला लेना है तो आगे वो क्या करना चाहते हैं और इसके चलते वो लोगों के बीच जाकर नब्ज टटोलने की कोशिश कर रहे हैं। बिल्कुल, शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए जनक। आपण बघतोय जर ही बातमी समोर येत असेल आणि त्यांची नाराजी जर इतकी स्पष्ट होत असेल तर विचारधारेचा जरी मुद्दा असला तरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं। पुन्हा कधीच मतपत्रिकांद्वारे मतदान होणार नाही, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केलेलं आहे। पुढील निवडणुकांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्सचाच वापर होईल असं सुद्धा सुनील अरोरा यांनी स्पष्ट केलेलं आहे। ईव्हीएमवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत होते। एक मोठं वादळ मागच्या काही दिवसांमध्ये ईव्हीएमच्या घोटाळ्यासंदर्भातलं आपल्या चर्चेत आहे आणि असं असताना पुन्हा कधीच मतपत्रिकांद्वारे मतदान होणार नाही हे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केलेलं आहे। पुढील निवडणुकांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्सचाच वापर होईल यावरही सुनील अरोरा यांनी वक्तव्य करून शिक्कामोर्तब केलेलं आहे। मतपत्रिकांद्वारे पुन्हा एकदा मतदान व्हायला हवं अशा प्रकारचा एक मतप्रवाह मागच्या काही महिन्यांपासून सातत्याने सगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या माध्यमातून चर्चेत येतोय आणि या माध्यमातून भाजपवर सातत्याने टीका केली जाते। पण हे सगळे मुद्दे बाजूला ठेवले तरी आता पुन्हा कधीच मतपत्रिकांद्वारे मतदान होणार नाही हे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केलेलं आहे। पुढील निवडणुकांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्सचाच वापर होईल असंही सुनील अरोरा यांनी म्हटलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। प्रशांत, अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं। बरोबर, अत्यंत महत्त्वाचं हे वक्तव्य आहे। ज्या पद्धतीने सुनील अरोरा यांनी हे वक्तव्य दिलं, या वक्तव्याच्या माध्यमातून एक प्रकारे स्पष्ट झालंय की ज्या पद्धतीने वाद होता खास करून की व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनचा, या ईव्हीएम मशीनवर त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आगामी निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापरल्या जाईल। जे 2019ची निवडणूक असेल, एक प्रकारे असं म्हणता येईल की जो संपूर्ण वाद सुरू होता तो वाद त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्की, धन्यवाद प्रशांत, आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। म्हणजे आता आपण हे म्हणू शकतो की मतपत्रिकांद्वारे पुन्हा एकदा मागे जावं आणि निवडणुका घ्याव्यात या वक्तव्यावर किंवा अशा प्रकारच्या मतप्रवाहाला फुल स्टॉप मिळालेला आहे।